नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण तांबवे तालुका वाळवा या ठिकाणी आलेलो आहे. तर हळदीचा प्लॉट आहे. आपले शेतकरी इंद्रजित पाटील यांचा ह्या दुसऱ्या वर्षी आपण हळद केलेली आहे. तर त्यांनी मागच्या वर्षी पहिल्यांदाच हळद केलती, 30 गुंठ हळद केलती. तर आपल्या मार्गदर्शनाखाली, बायोड्रीमच्या मार्गदर्शनाखाली हळदीचा प्लॉट मागच्या वर्षी पण होता. आणि आत्ता सकड ह्यो आपल्या पूर्णपणे 50 गुंठ हळदीचा प्लॉट आहे, दंडबाग ह्या रोडला. तर रोड टच प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने प्लॉट बसलेला आहे. आता 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. आज 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही शेतकरी बांधवांनी, हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपण सांगतो की आपल्या ज्या बायोड्रीमच्या ट्रीटमेंटवरती प्लॉट आहे, म्हणजे उघडझाप होतो किंवा पावसाचा प्रॉब्लेम होतो, पाऊस जास्त होतो कमी होतो, तर आपल्या ह्यो प्लॉट एकसारखा बसलेला आहे. आणि कुठेही करप्याचा प्रादुर्भाव नाही. तर आता शेतकऱ्यांनी काळजी तीच घ्यायची आहे की ह्या दिवसामध्ये करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो हळदीला. तर आपल्या इथं प्रादुर्भाव झालेला नाही. तर आपण त्यांच्याबरोबर आपली मुलाखत आज घ्यायची आहे की मागच्या वर्षी तुमची हळद कशी निघाली, काय निघाली? 30 गुंठ होती. 30 गुंठ. 25.5 क्विंटल निघाली हळद. हा, आणि सोयरा गड्डा वेगळा. म्हणजे सरासरी 26 क्विंटल हळद 30 गुंठ्यामध्ये निघाली. बरं, तुमचं हळदी पहिल्यांदाच तुम्ही हळद केली? पहिल्यांदाच हळद केली. तर हळदीचं काय तुम्हाला अनुभव काय आला? अनुभव आपल्याला नव्हता, पण एक मनात होतं की हळद धरायची आपण. आणि तुमचं नाव मित्रांनी सांगितलं. पहिलं संबंध होतच, पण नाव देण्यात येणार नसल्यामुळे बघितल्यानंतर आपला परिचय झाला. म्हणजे बायोड्रीमच्या मार्गदर्शनाखाली आपलं मागच्या वर्षी आपण 30 गुंठ्यामध्ये काळवाट रान होतं मागच्या वेळेला. तर त्यामध्ये 26 क्विंटल हळद निघाली. दर सरासरी काय गावला तुम्हाला? सरासरी 15,000 दर गावला. 15,000 रुपये क्विंटलला सरासरी दर गावला. आणि तुम्ही ह्या वेळेला एक 20 गुंठ जास्त केलेले आहे. ह्यो खाली 20 गुंठेचा प्लॉट आहे आणि इकडे ह्यो 30 गुंठ रोड टच प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता की फूट कशा पद्धतीमध्ये झालेले आहे, जाडी झालेली आहे. तुम्ही बाकी काय ह्याला युज केलंय? काय नाही, आपलं हाय बायोड्रीमचं. बायोड्रीमच्या तुमच्या किती फवारण्या काढून झाल्या? 3 फवारण्या झाल्या आणि 2 आळवून झाल्या. चला आपण प्लॉट बघत जाऊ. म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही ऑल प्लॉट बघू शकता की कुठेही पानावरती डाग नाही. आता भरणी, एक 4 दिवस झालं भरणी केलेली आहे हळदीला. तर हे शेतकरी ऊस उत्पादक होते. ऊसाची बगल देऊन आपल्या ह्या हळद ह्या पिकाकडे ओढलेले आहेत. तर पहिल्यांदाच ह्या भागामध्ये हिने हळद केलेली आहे. तांबवे, काशेगाव पाशी तांबवे येतं. तर हळद अप्रतिम भरलेलं आहे आणि कोणतीही रोगराई नाही. आणि मागच्या वर्षी त्यासनी फर्स्ट टाइमच आपण बायोड्रीमच्या मार्गदर्शनाखाली हळद हिने केलेली. तर तुम्हाला आता ह्या वेळेला हळद, मागच्या वर्षी ठिबक नव्हते, तर ह्या वेळेला बघू शकता की तुमची जाडी कशी झालेली आहे, पानाची रुंदी, उंची आणि फुटही खालून निघायला लागलेले आहे. तर हळद एक नंबर हळद बसलेली आहे. तुम्हाला ह्या वेळेला अपेक्षित काय आहे? अपेक्षा 40 क्विंटल, 40च्या प्लस होईल. 40 प्लस होईल. म्हणजे बघायला गेलं तर मागच्या वेळेला 30 गुंठ्यामध्ये 26 क्विंटल हळद निघालेली. ठिबक नव्हतं, पाट पाण्यावरती तुम्ही पहिल्यांदाच केली. तर ह्या वेळेला ठिबक आहे, व्यवस्थित नियोजन पूर्ण प्रॉपर केलेलं आहे. तर ह्यांचं असं म्हणणं आहे शेतकरी बांधव की उसाला बगल देऊन हळदीचं क्षेत्र सगळं वाढवत जायचं. आणि तुम्हाला जी मार्गदर्शन मिळालं बायोड्रीमचं, ते कशा पद्धतीने मिळालं? चालेल. वेळच्या वेळी तुम्हाला व्हिजिट मिळाली का? वेळच्या वेळी येऊन जाणे, प्लॉट बघणे. म्हणजे शेतकरी बांधव आपण बघू शकता की आपला शेतकरी राजा इथं पीक बघून अप्रतिम असा खुश आहे की पीक अशा पद्धतीमध्ये आलेलं आहे. आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू की कशा पद्धतीमध्ये ह्याचं उत्पन्न निघतंय, काय निघतंय. तुम्ही ऑल प्लॉट सगळा बघू शकता की कशा पद्धतीमध्ये प्लॉट आलेला आहे. हे पूर्ण प्लॉट एक नंबर बसलेला आहे. कुठेही पानावरती स्पॉट नाही, कुठेही पानं एकदम फ्रेश आहेत आणि संख्या सगळी मेंटेन झालेली आहे. लाईव्ह इथं तुम्ही प्लॉट बघू शकता. दंडबाग ह्या रोडला बहे रामलिंग बेटाकडे जाताना रोड टच प्लॉट आहे. आपल्या शेतकऱ्यांनी येऊन इथं व्हिजिट देऊ शकता. पूर्ण एवढेवाडी बहे रोडला प्लॉट आहे. दंडबाग म्हणून बाग आहे, व्हिजिट देऊ शकता. आणि अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला याचे सगळे अपडेट आहेत. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा.